सगळ्यांनी आता झालेल्या कीर्तनासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. महाराजांनी 1000 रुपये जमा केलेले आहेत. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवायचे. एक वेगळं 2 उदाहरण आपल्याला या कीर्तनात पाहायला मिळेल. वर्ष 2026 आणि पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा. आमचे अतिशय चांगले मित्र आहेत आणि पारमार्थिक मार्गदर्शक आहेत. छत्रपतींविषयी महाराष्ट्रामध्ये जे उंचीचे बोलणारे कीर्तनकार आहेत त्यामध्ये महाराजांचा या ठिकाणी नामोल्लेख होतो. महाराजांना यवतगाव दूरचं नाही, महाराजांचा आजोळच यवतगावचं आहे आणि आज सासर सुद्धा यवतगावच आहे. आणि या ठिकाणी महाराजांचं नाव लॉकडाऊनच्या आधीच होतं, पण आमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप झाला थोडासा. आम्ही मित्र होतो, समजून घेतलं एकमेकांना आणि त्यावेळेस राहिलं त्याची कसरत भरून काढली. महाराजांसाठी टाळ्या वाजवायचे. महाराज वडूगावचे बरं का, सोलापूरचे. म्हणजे ज्या भूमीमध्ये जन्माला आले त्या भूमीमध्ये जन्माला येण्यासाठी सुद्धा भाग्यच लागतं. छत्रपती शंभूराजांच्या चरणाशी त्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळे कदाचित त्यांचा आत्माच त्या ठिकाणी छत्रपतींना वाहून घेतला गेला. सुंदर कीर्तन झालं. त्यांचा सन्मान या ठिकाणी रमेश अण्णा यादव यांच्या हस्ते होतोय. महाराजांना विनंती त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महाराजांचे 1000 रुपये राजूमामांनी या ठिकाणी या ठिकाणी आमचे भांडगावचे हरिभक्तपरायण बोरकर महाराज यांचाही सन्मान होतोय. सोहळ्यामध्ये जगताप महाराज, सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये कुटुंबातल्या विद्याताई दमदरे यांचे सुद्धा मिस्टर गेलेत, पण त्याच विद्याताई दमदरेंना याच भागवत धर्मातल्या गादीनं स्वीकारलं आणि महाराष्ट्रभर कीर्तन करतायत. त्या एक विधवाच माता. अरे देवा, का मी विधवा आहे म्हणून विधवा आई नसती देवा? मला हा प्रश्न सांगायला विचारायचा आहे. विधवा आई नसती, जुगारून द्या सगळ्या गोष्टी आणि त्या आईला त्या मुलाचं औषण करायला द्या. त्या आई आनंद राहील. नाही सांगू, कपाळाचं कुंकू गेलं आयुष्यभर तिने मुक्का लावला कपाळाला. तो मुक्का कुणाचा? पांडुरंगाचा. मग कीर्तनकारानं विठोबा रखमाईचा गजर केला तर विधवा मातेनं कीर्तनकाराला बुक्का लावून हार का घालू नये या मताचा मी कीर्तनकार आहे. या माऊली घ्या बुक्का पटकन. बुक्का कुठे आहे? ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पहा, महाराष्ट्रभर माऊली, महाराष्ट्रभर विधवा मातेंनी मला हार घातला आणि महाराष्ट्रभर विधवा मातांचा सन्मान करणारा पहिला महाराज मी बांधव. मला याचा अभिमान वाटतो. म्हणून महिलांचा, विधवा मातेंचा पण मी सन्मान केला. एक सांगू का, घरातली आईच असते, सौभाग्यवती असो किंवा विधवा असो किंवा उलटा असो, ती आईच असते. म्हणून आईचा सन्मान आपण केला पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती एक सांगू का, महाराष्ट्रात जर लाडकी बहीण असू शकते तर महाराष्ट्रात लाडकी आजी का असू शकते? एक सांगू विधवा मातांना, तुम्ही सौभाग्यवतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम करताना जरूर करा आणि विधवा मातेंनाही बोलवा. तुम्ही तुमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम करू द्या. विधवा मातेंच्या हातात बुक्क्याची वाटी द्या. ती विधवा स्वतःला बुक्का लावी, दुसऱ्या विधवेला बुक्का लावी. घेऊ द्या ना त्यांना आनंद. आनंदाचे लोही आनंद तरंग.
आणि संतांनी एवढी क्रांती केली आम्हाला 21व्या शतकापर्यंत जर समजत नसेल तर आम्ही कोणत्या युगात माणसं वावरतोय. आम्ही हे तर काहीच नाही. संत याच्यापेक्षा तीक्ष्ण बोलले. संतांना तीक्ष्ण का बोलावं लागलं माहिती का? केवळ जगाच्या कल्याणाकरता संत तीक्ष्ण बोलले आणि तीक्ष्ण बोलणाऱ्या संतांना संघर्ष करावा लागला. मोठे महाराज संघर्ष का? ज्ञानोबराय तीक्ष्ण बोलले, ज्ञानोबरायांना संघर्ष करावा लागला. काय ज्ञानोबराय तीक्ष्ण बोलले? अरे ज्ञानोबराय 750 वर्ष जाऊन झाली तरी लोक ज्ञानेश्वरी वाचतात, हरिपाठ वाचतात, पण अजूनही नारायण नागपुरी करतात, अजूनही कालसर्प यज्ञ करतात, अजूनही मंगळाची शांती करतात, अजूनही आईची शांती करतात, अजूनही बापाची शांती करतात. एवढा शांती समाज अडकलाय. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी कोळी ठरेल का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पोराचं लग्न होत नाही म्हणून शांती झालं, पोराचं लग्न बायको नांदाना म्हणून शांती, आणली बायको पोर होईना म्हणून शांती झाली, पोरं शाळेत जाईना म्हणून शांती गेली, शाळेत नापास होते म्हणून शांती ठेवली, घरी नीट राहिना म्हणून शांती झाली, 25 वर्षाचे लग्न जुळाना म्हणून शांती कसं जुळलं परत मागचे दिवस पुढं आजोबा झालं वयस्कर, त्याला गन्ना तू आजोबाने आटपलं, आजोबा गेले, 2 विधी झाले आणि पिंड मांडलं. 9 वाजून 35 मिनिटांनी कावळा शिवतो, 10 वाजल्या तरी कावळा शिवला. काका म्हणला परत शांती. म्हणजे मेलं तरी आम्हाला शांतीने सोडलं नाही. संत म्हणले नो शांती ओनली क्रांती. संत म्हणले नो यज्ञ सुज्ञ व्हा आणि सुज्ञ होण्यासाठी संतांनी पुरावा दिला. संत तीक्ष्ण बोलले. म्हणले वाल्याला आठवा, वाल्या आठवा म्हणले. का? त्या वाल्याला राम आला नाही, पण त्या वाल्याला प्रश्न विचारला, वाल्या तुला येतं काय? तू काय करतो रे? म्हणलं मी माणसं मारतो का? मग तुला मरा येत असेल? म्हणलं मरा तर 100 वेळा म्हणतो आणि मग मरा 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 आणि मरा मरा म्हणता म्हणता तोंडातून राम शब्द बाहेर पडला आणि प्रभू रामचंद्र जन्मायच्या अगोदर ज्यानं रामायण लिहिलं होतं. केले रामायण. रामादी प्रभू रामचंद्राच्या अगोदर रामायण लिहिलं आणि वाल्ल्याचा कोण झाला? वाल्मिकी ऋषी. एकाच नामात झाला बुवा. आणि संतांना माहिती होतं हे 21व्या शतकात गबाळ कसं सुधारणार नाही, म्हणून संतांनी 5 नामं दिली. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा, मंत्र हा जपावा सर्व. किती सोपं दिलं. लोक संतांनी असं खायला सांगितलं, लोक अशी खातात. आणि संत हे करण्याकरता कसे बोलले माहिती का? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. संत तीक्ष्ण बोलले का? हातामध्ये बाण कोणता घेतला? शब्दरूपी बाण. संतांनी पाहिलं अरे सगळी माणसं कर्मकांडात ताकडले, म्हणून ज्ञानोबरायांनी पहिला बाण सोडला. ज्ञानोबराय म्हणजे कर्मकांडात तुम्हाला पुण्य मिळणार नाही. लोक म्हणजे कशाने पुण्य मिळेल? आणि ज्ञानोबराय म्हणतात मी म्हणतो तसं म्हणा, तुम्हाला पुण्य मिळून जाईल. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना. असं खायला सांगितलं, आपण असं खातोय. आवर्जून पोट जाळा, पण ज्ञानाचा पोट जाळा. आवर्जून कवड्याची माळ घाला, पण देवीचं नामस्मरण करा. ते शुद्ध अंतकरणानं देवाशी दिवी अशी अंगात द्यायला मोकळी नाही. एवढं संतांनी तीक्ष्ण केलं. बरं तीक्ष्ण बोलले कोणा करता? देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं याची बरी. बाबा आपल्या समाजातून खूप माने, खूप मला प्रामाणिकपणे सांगायचंय, हात जोडून विनंती जागृती करणं आता काळाची गरज आहे. म्हणून भेड बाळ किती असली तरी त्याच्या नादी लागू नका. चुकीचा जरी समाज झाला त्याच्या नादी लागू नका. लहान असो किंवा मोठा असो त्याची गत करू नका. अभंगाच्या शेवटच्या नाही